नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, मुंबई लोहमार्ग हा जो काही घटक आहे त्याच्यातील जे 18 तारखेला मैदानी चाचणी झाली होती त्याचे गुणांक यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे। तर बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे बघून घेऊया, कोणाला किती मार्क्स पडलेले आहेत आणि याच्यावरून पुढे कट ऑफ किती जाऊ शकतो या संदर्भामध्ये सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई या घटकाच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई भरती सन 2024-25 करिता दिनांक 18/2/2026 रोजी हजर असलेल्या उमेदवारांचे शारीरिक व मैदानी चाचणीचे तात्पुरत्या स्वरूपातील गुण यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर बघा, येथे तुमचा ही गुणांकन तक्ता दिलेला आहे। तर बघा, येथे तुमचा पहिले ऍप्लिकेशन आयडी दिलेला आहे, नेम आहे, टेस्ट नंबर आहे, तुमची बॅच नंबर दिलेला आहे, जेंडर दिलेला आहे, ऍप्लिकेशन कॅटेगरी तुम्ही कोणत्या प्रवर्गातून फॉर्म भरलेला आहे ते इथे दिलेलं आहे। परत पुढे पॅरलल रिझर्वेशन म्हणजे तुम्ही कुठल्या रिझर्वेशन मधून येता का, की जसं की अर्थक्वेक अफेक्टेड झालं, परत भूकंपग्रस्त असेल, पोलीस पाल्य असेल वगैरे वगैरे असं। हाईट तुमची पुढे हाईट दिलेली आहे, नॉर्मल चेस्ट, एक्सपांडेड चेस्ट, 100 मीटर रनिंग मार्क्स, 1600 मीटर रनिंग मार्क्स, शॉर्टपुट मार्क्स, फिजिकल पुढे टोटल मार्क्स दिलेला आहे आणि तुमचा पुढे रिझल्ट दिलेला आहे, पास किंवा फेल। ठीक आहे, तर याच्यामध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही बघून घ्यायचं आहे। येथे बऱ्यापैकी मुलांना मार्क्स पडलेले दिसत आहे, जे जास्तच करून 25-26 प्लस मार्क्स येथे मुलांना दिसत आहे। त्यामुळे कट ऑफ किती जाऊ शकतो, कारण काही मुलांना 45 प्लस मार्क्स सुद्धा येथे दिसून येत आहे। त्यामुळे कट ऑफ हा किती जाऊ शकतो याबद्दल काही अंदाज अजून सांगता येणार नाही। जर तुम्हाला ही PDF सविस्तरपणे बघायची असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देते, तेथे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन अपडेट तेथे सगळ्यात पहिले मिळत राहतील। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।